श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 22. श्री अयोध्याधीश राजा दशरथाचे मिथिले नगरेस आगमन. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. पुढे नाथ महाराज म्हणतात की श्रीरामाच्या सर्वांगाने जी आनंदित झाली त्या सीतेच्या व श्रीरामाच्या लग्नासाठी राजा दशरथ आले. त्यावेळेस इकडे श्री वसिष्ठाने श्रीरामाला विश्वामित्राकडून धनुर्विद्या शिकण्याची आज्ञा दिली म्हणून श्रीराम आज विजयी झाले याची स्तुती राजा जनक करू लागले. आणि राजा दशरथाची आणि गुरु वसिष्ठाची जेव्हा गाठ भेट झाली तेव्हा राजा जनक वसिष्ठांच्या चरणी नतमस्तक झाले. तेव्हा सर्वांनी आनंदित होऊन समाधान व्यक्त केले. जनक व वसिष्ठ एकमेकांना आलिंगन देऊ लागले. त्यावेळेस पुढे राजा दशरथाला बघून जनकजी राजा दशरथाजवळ आले आणि आलिंगन दिले. तेव्हा स्वर्ग मृत्यू आणि पाताळातील सर्वांना आनंद झाला. आणि हे बघून सीतेच्या जो काय असणारा अंतःकरणाच्या ठिकाणातला मनोरथ आज पूर्ण झाला. आणि राजा दशरथा संगे भरत शत्रुघ्न समोर आले. त्यावेळेस राम लक्ष्मण समजून आमच्याकडून काही चुकले की काय असा भास राजा जनकाला वाटू लागला. आणि जनक गुरु वसिष्ठाला बोलू लागले, हे गुरुवर्या, राम लक्ष्मण आत्ताच विश्वामित्राजवळ होते आणि आमच्याकडून काय चुकले म्हणून इथे आले काय असे विचारतात. गुरु सांगू लागले की हे भरत शत्रुघ्न श्रीरामाचे लहान बंधू आहेत. म्हणून वसिष्ठाने पूर्ण माहिती राजा जनकाला सांगू लागले. भरत रामपिंडाचा आहे आणि लक्ष्मणाच्या पिंडाचा शत्रुघ्न आहे. म्हणून चारही पुत्र एक समान सारखे दिसतात. आणि त्याच वेळी विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन आले तेव्हा जनकाला आनंद झाला. आणि जनक बोलू लागले, माझा भाऊ कुशध्वज त्याच्या 2 कन्या आहेत, त्या भरत आणि शत्रुघ्नाला द्यावे असे माझे मत आहे. असं म्हटल्यावर चौघांचे हे लग्न करण्याचे ठरले. त्यावेळेस राजा दशरथाला आनंद होऊन विश्वामित्राची स्तुती करताना म्हणतात की तुमच्यामुळे माझ्या रामाची कीर्ती वाढली. ऋषीवर्य म्हणतात की प्रभू रामचंद्र ब्रह्माचा ब्रह्मत्व तो श्रीराम आहे. त्यामुळे माझा श्रीराम शिष्य म्हणून मला लाभला, माझे भाग्य आहे. श्रीरामामुळे उदयास आलो. असे राजा दशरथ व विश्वामित्र एकमेकांशी स्तुती करतात. तेव्हा आनंदाच्या बहारात विश्वामित्र मूर्छित होता. तेव्हा वसिष्ठ येऊन विश्वामित्राला सावध करतात आणि दशरथांना चौघाही पुत्राला दिव्य आसनावर बसविले. त्यावेळेस राजा जनकाने आपल्या पुरोहिताला कुशध्वजाकडे पाठवून दिले आणि निरोप दिला की 2 मुली घेऊन या आणि चौघेही कन्याचे ही सुलग्न लावा असा संदेश जनकाने दिला. त्याप्रमाणे कुशध्वज जनक नगरीकडे आले आणि इकडे राजा दशरथाबरोबर सर्व ऋषीवर्यांना बोलावून घेण्यात आले आणि लग्नाची तारीख ठरवण्यासाठी बसले. त्यावेळेस दोन्ही कुळाची वंशावळीची चर्चा करत असताना गुरु वसिष्ठ सूर्यवंशी कुळाची माहिती सांगू लागले. त्याप्रमाणे गुरुवर्य उठून सर्वांना नमस्कार करून बोलू लागले की या कुळात महान महान चक्रवर्ती राजे जन्माला येऊन गेले. ते म्हणतात, सूर्याचा पुत्र मनू व मनूचा इक्ष्वाक त्याने अयोध्या नगरी वसवली. त्याच कुळात पृथू नावाच्या राजाने पृथ्वी रसा तळाला जात असताना त्याने पृथ्वीचे दोहन करून सर्व लोकांना आनंदित केले. याच कुळात उत्तानचरण नावाचा राजा होऊन गेला. त्याचा पुत्र ध्रुव लहानपणीच देव प्रसन्न करून घेतला, ते म्हणजे तो आढळ. 2 पत्न्या होत्या, त्या म्हणजे सुनीत आणि सुरुची. त्यावेळी एकाचा बाळ म्हणजे ध्रुव योनी वाटे जन्म न होता तो पित्याच्या कुशी वाटे जन्माला.
त्याच कुळात शिवी नावाचा राजा जन्मला की ज्याने पक्षाचा जीव वाचवण्यासाठी आणि दुसऱ्या पक्षाला वाचवण्यासाठी स्वतःचे मांस काढून दिले. त्याच कुळात हरिश्चंद्र नावाचा राजा जन्मला. तो स्वप्नात दान दिलेले सत्य करून दाखवलं आणि स्वतःच्या पत्नीला व मुलांना विखून डोंब्या घरी पाणी वाहिलं आणि विश्वामित्राला सुखी केले. आणि याच कुळात रुक्मागंध नावाचा राजा एकादशीचं महत्व जगाला पटवून स्वतःची नगरी वैकुंठाला नेली. आणि याच कुळात देव दानवांना सुद्धा वचक करून धुमांकिताला पाताळातून हुडकून काढला. तो राजा धुंदुमार याच कुळात जन्माला आला. व पुढे सांगतात की त्याचा पुत्र धर्मागंध याने एकादशी व्रत पाळण्यासाठी स्वतःचे शिर कापून याच कुळात अंबऋषी द्वादशीचे व्रता दिवशी दुर्वास मुनी छळ करायला आले होते. त्या व्रताला ढळून दिले नाही. आणि ह्याच कुळात सगर नावाचा राजा जन्माला आला. त्याने सागर निर्माण केले आणि कपिल ऋषीच्या शापाने लोक जळून मरू लागले. ते थांबवण्याचे काम याच कुळातील भगीरथी नावाचा राजाने गंगा भूतलावर आणली. आणि भगीरथाचा मुलगा प्रवीण देव दैत्याचा युद्धात इंद्राने आपल्या खांद्यावरी बसवून युद्ध करायला नेले होते, म्हणून त्याला काकस्त असे म्हणतात. आणि याच कुळात निष्पाप असे दिलीप राजा जन्माला आला. त्याने कामधेनूची उपासना आपल्याला मुलगा व्हावा म्हणून केली. रघु नावाचा मुलगा झाला. त्या रघुचा मुलगा अज हा महान प्रतापी होता. त्याने वैऱ्याला पायातळी घालून मारायची ताकद होती. त्या अजाचा मुलगा राजा दशरथ याने इंद्राच्या बाजूनं शुक्राला संपविले. असा राजा दशरथ. याच राजाचे मुले म्हणजे थोरले राम लक्ष्मण व लहान भरत शत्रुघ्न अशी कुलाची माहिती देताना आणि इथेच नाथ महाराज अध्यायाची समाप्ती करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.